लाडक्या बहिणींनो सावधान, तुमच्यासोबत किंवा मित्रमंडळी तसेच नातेवाईकांसोबत पण अशा प्रकारची घटना घडू शकते। म्हणून हा व्हिडिओ लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत पहा। तर चला बहिणींनो, व्हिडिओला सुरुवात करूया। बहिणींनो, राज्य सरकारकडून महिलांसाठी खास लाडकी बहीण योजना ही राबवली जाते। या योजनेतून महिलांना दरमहा 1500 रुपये सरकारकडून दिले जात आहेत। या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही नियम व अटी देखील लागू करण्यात आल्या आहेत। विधानसभा निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजनेचा सरकारला मोठा फायदा झाला, मात्र आता लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली मोठा घोटाळा सुरू असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली। पोलिसांनी काही जणांना ताब्यात देखील घेतलं आहे। त्याबद्दलची सविस्तर माहिती अशी आहे की जुहू पोलिसांनी एका मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश केला। झोपडपट्ट्यातील लोकांना लाडकी बहीण योजनाचे आश्रम दाखवून त्यांचे बँक खाते उघडले जात होते। पोलिसांनी या प्रकरणी 3 जणांना अटक केली आहे। हे लोक हे बँक खाते सायबर गुन्हेगारांना आणि मनी लॉन्ड्रिंग करणाऱ्यांना विकत होते। अशा प्रकारे त्यांनी तब्बल 2500 पेक्षा जास्त बँक खाते उघडली होती। हैराण करणारे म्हणजे आरोपी गुजरातच्या सुरत शहरातून हे रॅकेट चालवत होते। या आरोपींनी मुंबईतील नेहरू नगर, DN नगर आणि धारावी यासारख्या झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना टार्गेट केले। त्यांनी फार शिक्षण नसलेल्या लोकांना लाडकी बहीण योजनेचे आश्रम दाखवले आणि दर महिन्याला 1500 रुपये तुम्हाला भेटणार असल्याचे देखील सांगितले। दर महिन्याला 1500 रुपये भेटणार असल्याने लोकांनी धडाधड बँक खाते उघडली। हे नाही तर बँक खाते उघडण्यासाठी आरोपींनी लोकांना प्रत्येकी 1000 रुपये दिले। आरोपी हे खाते सायबर आणि मनी लॉन्ड्रिंग करणाऱ्या लोकांना विकत होते। काही बँक अधिकारी व्यवस्थित तपासणी करत नव्हते, मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा घोटाळा उघडकीस आला। पोलिसांनी आतापर्यंत 100 पेक्षा जास्त बँक गोठवली आहेत। हैराण करणारे म्हणजे ही योजना लाडकी बहीण महिलांसाठी असली तरी बँक खाते उघडणारे पुरुषच जास्त होते। वकील सय्यद यांच्या पत्नीला कळाले की लाडकी बहीण योजनेसाठी खाते उघडले की 1500 रुपये मिळत आहेत। त्यांना नवीन सिम कार्ड वापरून बँक खाते उघडण्यास सांगितले, तसेच आधार कार्ड आणि पॅन कार्ड जमा करण्यास सांगितले। वकील यांच्या पत्नीसोबत बँकेत गेले आणि त्यांनी खाते उघडले आणि आरोपींनी त्यांना 1000 रुपये दिले। यानंतर वकिलांनी आणखी काही लोकांना खाते उघडण्यास मदत करण्यासाठी त्या व्यक्तीशी संपर्क केला। लोकांना त्या व्यक्तीवर संशय आला, तेव्हा लोकांनी याबद्दल जुहू पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी अविनाश अमृत कांबळे या व्यक्तीला ताब्यात घेतले आणि सर्व भांडाफोड झाली। अविनाश याने सांगितले की त्याला एक बँक खाते उघडण्यासाठी 4000 रुपये मिळत होते। तर ही होती बहिणींनो तुम्हाला सावधान करणारी माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र मित्रांनो।